Manish Kothari, the CEO of Genius Brain. Our guest has worked mostly on the topics of related to brain, that is brain development, then brain mapping, as well as the brain science. So today sir is going to share a few things regarding how we can boost memories of students as well as the related issues. So definitely as a teacher, this is important, beneficial while we are interacting with the students. High school, I would like to welcome Thank for the school. गुड आफ्टरनून. माझं नाव मनीष कोठाडिया. जिनियस ब्रेन सर्कल फर्म आहे. 2015 पासून मी ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेन मॅपिंग आणि ब्रेन सायन्सवर काम करतोय. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि हा बिझनेस मी ॲक्सिडेंटली या बिझनेसमध्ये आलोय. माझ्या मुलाचा रिझल्ट आणि माझा रिझल्ट बघून मी हा बिझनेस चालू केला आहे. मिरॅकलस रिझल्ट आहेत. मला गॅरंटी आहे मी आता जे बोलणार आहे त्यातलं 90% तुम्हाला अगोदर अवेअरनेस नाही आहे, पण जे अतिशय गरजेचं आहे. राईट. नॉर्मली आम्हाला ब्रेन कोच म्हणतात. मी जे ट्रेनिंग घेतले ब्रेन कोचकडनं घेतले आणि मी पण ब्रेन कोच आहे. राईट. तुम्ही क्रिकेट कोच ऐकलंय, बॅडमिंटन कोच ऐकलंय, राईट. ब्रेन कोच कधी ऐकलंय का? नाही. मला सांगा, आपण जेवढ्या वस्तू वापरतो, मिक्सर आहे, टी व्ही आहे, बाईक आहे, लॅपटॉप आहे, कार आहे, JCB, मोबाईल, बिफोर यूज आपल्याला कॅपॅसिटी माहीत असते. राईट. मग आपण जो ब्रेन वापरतो, सक्सेस कशामुळे मिळतं आपल्याला? ब्रेनमुळं. त्याची कॅपॅसिटी कोणाला माहीत आहे का? ब्रेन कॅपॅसिटी? So actually, whatever brain we use in our entire life, out of that only 3% we use, 97% we actually do not use. येस. आपण आपली ब्रेन कॅपॅसिटी हार्डली 0.5 to 1% यूज करतो. आपल्याला माहीतच नाही हाऊ टू यूज आवर ब्रेन, ज्याच्यावर आपलं लाईफ आहे. स्वामी विवेकानंद 17% ब्रेन यूज करायचे आणि डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन 20%. एक मूव्ही आहे इंग्लिश, लुसी नाव आहे, लुसी. हा मूव्ही आवर्जून बघा. ह्यामध्ये दाखवलंय की 100% ब्रेन जर आपण वापरलं तर काय होऊ शकतं, ज्याला मिरॅकलच म्हणलं जाऊ शकतं. राईट. तर आपली ब्रेन कॅपॅसिटी खूप आहे, आपल्याला माहीत नाही आहे हाऊ टू यूज आवर ब्रेन. एक सिम्पल प्रश्न आहे की जर मोबाईलची मेमरी कॅपॅसिटी वाढती, लॅपटॉपची वाढती, तर मुलांची वाढेल का? बरोबर आहे. म्हणजे मुलं 2 तास अभ्यास करतायत, त्यांनी 4 तास अभ्यास करण्यापेक्षा 4 तासाचा अभ्यास त्यांना 2 तासात लक्षात राहील का? काय होईल? खूप मोठं रिव्होल्युशन होईल. बरोबर ना. तर मुलांची मेमरी कॅपॅसिटी वाढू शकते का? कारण आपण वापरतो अर्धा ते 1%. थोडं आपण ब्रेनला समजावून घेणार आहे. मी पहिला टॉपिक बोलतोय ज्याला म्हणतात ब्रेन डेव्हलपमेंट. ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आपण थोडं ब्रेनला समजून घेऊयात. आपला ब्रेन 2 पार्टमध्ये डिवाइड आहे, मेजर, लेफ्ट आणि राईट. बरोबर. असं का होतं? आपल्याला काही गोष्टी आपल्याला खूप चांगल्या लक्षात राहतात, काही गोष्टी आपण पटकन विसरतो. होतं असं? राईट. त्याच्यामागं जे रिझन आहे ते बघूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. राईट. 2 एक्झाम्पल आहेत. ॲज अ फादर पेरेंट म्हणून तुम्ही त्याचं उत्तर द्या. राईट. पहिलं एक्झाम्पल, कटप्पा कुठल्या सिनेमात होतं? बाहुबली. राईट. व्हेरी गुड. आज वार कुठला आहे? बुधवार. बरोबर. मागच्या बुधवारी दुपारी जेवताना भाजी काय खाल्ली होती? 7 वर्षापूर्वीचा कटप्पा लक्षात आहे, 7 दिवसापूर्वी खाल्लेली भाजी लक्षात नाही. असं का होतं? दुसरं, शेवटच्या वर्षी जे काय अभ्यास केलाय फादर पेरेंट, आत्ता 1 पेज लिहू शकतील का? ते लिहा म्हणलं लिहू शकतील? लास्ट इयरला जे काही पालकांनी शिकलंय तुमच्याकडे आहेत त्या पालकांना सांगायचं, फादर पेरेंटला, तुम्ही लास्ट इयरला जे शिकलायत ते आत्ता 1 पेज लिहा. लिहू शकतील का? नाही लिहू शकणार. पण त्यांना जर म्हणलं ससा कासवाची गोष्ट लिहा, लिहितील का? मग असं का होतं? आपलं ब्रेन असं का करतो? तर त्याला ब्रेन फंक्शन थोडं समजावून घेऊयात. लेफ्ट ब्रेनला टेम्पररी मेमरी स्टोरेज म्हणतात आणि राईट ब्रेनला परमनंट मेमरी स्टोरेज म्हणतात. मी जर राईट हँड मूव्ह करतोय तर माझा लेफ्ट ब्रेन ऑर्डर देतो, मी लेफ्ट हँड मूव्ह करतोय तर माझा राईट ब्रेन ऑर्डर देतो. एवढं आपल्याला माहिती आहे. राईट. आता शाळेमध्ये जे शिकवलं जातं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, लँग्वेज, हे सगळं लेफ्ट ब्रेनमध्ये. ज्याचं काम आहे विसरणं. आपल्याला ब्रेनचं फंक्शन काय आहे? विसरणं.
जगामध्ये फक्त भारतामध्ये, सरप्राईज व्हाल तुम्ही, जगामध्ये फक्त भारतामध्ये लेफ्ट ब्रेन ओरिएंटेड एज्युकेशन सिस्टीम आहे. भारतामध्ये पहिल्यांदा कुठली एज्युकेशन सिस्टीम होती? गुरुकुल होती, राईट. असं म्हणलं जातं एखादा देश संपवायचा असेल ना त्याची एज्युकेशन सिस्टीम संपवा, आणि एक्झॅक्टली तेच झाले भारतामध्ये. बरोबर आहे. दोन्ही ब्रेन वापरून जे काही आपल्याला करायचे ते आपल्याला टेक्निकच माहीत नाही आहेत. 1800 ते 1840 मध्ये भारतातल्या गुरुजींना जेलमध्ये टाकून ही लेफ्ट ब्रेन ओरिएंटेड एज्युकेशन सिस्टीम लॉन्च केली गेली, राईट. म्हणून मुलांना अभ्यास लक्षात राहत नाही. हा अभ्यास लक्षात राहत नाही हा भारतातला नाही जगातल्या सगळ्या मुलांचा प्रॉब्लेम आहे. जिथे जिथं फक्त लेफ्ट ब्रेन वापरून अभ्यास होतो, राईट. आता अभ्यास इकडे आहे. कटप्पा ससाकासो राईट ब्रेनमध्ये, राईट. परवा खाल्लेली भाजी शेवटच्या वर्षीचा अभ्यास लेफ्ट ब्रेनमध्ये. मग अभ्यासात राईट ब्रेन वापरता येईल का? आपण एक कॉमन सेईंग ऐकतो, लेफ्टी लोक ब्रिलियंट असतात. ऐकलंय? काय रिझन असेल? परफेक्ट. त्यांचं कायम राईट ब्रेन ऍक्टिव्ह असतो. ते लेफ्ट ब्रेन फार रेअरली वापरतात म्हणून ते ब्रिलियंट असतात. बरोबर आहे. किती सोपं आहे. जर अभ्यासात राईट ब्रेन वापरता आला तर एक पद्धत आहे ज्याला डिजिटलायझेशन म्हणतात, पिक्चरायझेशन. बरोबर. डिजिटल बोर्ड आले की ज्याच्यामुळं राईट ब्रेन येतो. राईट ब्रेनमध्ये काय काय येतं? क्रिएटिव्हिटी येते, फिजिकल ऍक्टिव्हिटी येते, कलर्स येतात, इमेजेस येतात, व्हिज्युअलायझेशन येतं. हे सगळं राईट ब्रेनमध्ये. तर राईट ब्रेन एक पद्धत आहे जी आता NEP न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आले, डिजिटल बोर्ड कंपल्सरी केलेलं आहे, राईट. दुसरं, फिजिकल फिटनेसला जसे व्यायाम आहेत तसे ब्रेनसाठी व्यायाम असतील का? असतील. फिजिकल फिटनेस इम्पॉर्टंट आहे का मेंटल फिटनेस? थोडा जास्त, बोथ, पण 1% जास्त कशाला? मेंटल हेल्थला. बरं. त्या मेंटल हेल्थसाठी आपण काय करतो? काहीच करत नाही. बरोबर. तर मेंटल हेल्थसाठी काय करायचं हे पण माहित नाही. काय? बदाम खातो. नाही, उत्तर बरोबर आहे. अक्रोड खातो, बदाम खातो, मेडिटेशन करतो, पण हे पुरेसं नाही आहे रेग्युलर फिटनेससाठी. जसं फिजिकल फिटनेससाठी व्यायाम असतात तसे ब्रेनसाठी व्यायाम असतात. डेफिनेशन आहे ब्रेन एक्सरसाइजची, यूज बोथ ब्रेन सायमल्टेनियसली. बरोबर. दोन्ही ब्रेनला अशा कमांड द्यायच्या, डिफरंट किंवा अपोजिट कमांड द्यायच्या एका वेळेला, राईट. मी 2 एक्सरसाइज करून दाखवणार आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे पटपट आपण ते समजावून घेऊ. तुम्ही पण समजावून घ्या म्हणजे मुलांसाठी किती उपयोगी आहे. जर मुलांनी अभ्यासाच्या अगोदर तुम्ही जसं पहिल्यांदा जनगणमन घेतो आपण, त्यानंतर क्लासरूम चालू करताना 2 ते 5 मिनिटं जर मुलांची ब्रेन एक्सरसाइज घेऊन जर तुम्ही अभ्यास लेक्चर द्यायला चालू केलं तर मुलांची मेमरी कॅपॅसिटी 5% 200% वाढते. हे प्रूव्हन आहे आफ्टर एक्सरसाइज. बरं आहे. तर एक एक्सरसाइज आहे, मी करून दाखवतो, तुम्ही पण करा. हा सरळ फिरवायचा, हा उलटा फिरवायचा. हा सरळ, हा उलटा. एक तर तुमचं असं फिरेल किंवा एक असेल, एक क्लॉकवाईज, एक अँटी क्लॉकवाईज. तुमचं दोन्ही असं फिरेल किंवा असं. राईट. नाही, थोडं अवघड आहे. आज पहिल्यांदा बघितलं, प्रॅक्टिसनी जमेल. ते जमणं थोडं अवघड आहे. बरं. दुसरा एक्सरसाइज आहे, राईट हँडनी स्क्वेअर काढायचं आहे, लेफ्ट हँडनी ट्रायंगल काढायचा एका याला. राईट हँडनी स्क्वेअर, लेफ्ट हँडनी ट्रायंगल एका याला, ॲट अ टाइम. ओके. ओके ओके. ह्याची एक प्रोसेस आहे. लिसन, ह्याची एक प्रोसेस आहे. माझे काही व्हिडिओज आहेत, मी नंबर्स घेणार आहे, तुम्हाला पाठवेन लेक्चर, की त्या पद्धतीने जर घेतले तर मुलांना त्याचे रिझल्ट खूप चांगले येतील, लवकर जमेल. बरोबर आहे. शिकायचं सोपं आहे. लहानपणी काही जणांनी हा एक्सरसाइज केलाय का? राईट. हा ब्रेन एक्सरसाइज आहे, राईट. आपल्याला ते खेळामध्ये होतं पूर्वी, आजकालच्या मुलांना ते खेळवलं जात नाही, राईट. तर असे हे ब्रेन एक्सरसाइज आहेत की ज्याच्यामुळे मेमरी कॅपॅसिटी मुलांची वाढते, मुलांचा ब्रेन लर्निंग ॲक्सेप्टन्समध्ये येतो. मग तुम्ही जे शिकवाल त्याचा परफॉर्मन्स वाढणार मुलांचं, राईट. तर हे झालं ब्रेन एक्सरसाइज. ब्रेन डेव्हलपमेंट याची ॲडव्हान्स स्टेज आहे. मुलांची मेमरी कॅपॅसिटी 16 GB ची स्ट्रेट 32 GB.
विदिन 3 मंथ्स मुलांची मेमरी कॅपॅसिटी डबल होते, जेवढे ते वापरतात त्याच्या दुप्पट. त्याला ब्रेन डेव्हलपमेंट वर्कशॉप म्हणतात, राईट ब्रेन डेव्हलपमेंट वर्कशॉप. तुम्ही काही लोकांनी बघितलं असेल की मुलं डोळे बांधून वाचतात, बघितलंय? त्याला मिड ब्रेन डेव्हलपमेंट पण म्हणतात. श्री श्री रविशंकर करतात, आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये ते प्रोग्राम आहेत, इंट्युशन प्रोग्राम नावाने ते रन होतात. तर ब्रेन डेव्हलपमेंट एज ग्रुप आहे 5 वर्ष ते 15 वर्ष, मिरॅकलस रिझल्ट आहेत. पण हे स्कूलमध्ये नाही इम्प्लिमेंट होऊ शकत. श्री श्री रविशंकर जेवढे स्कूल येतात पुण्यामध्ये दोन्ही, त्या स्कूलमध्ये हे इम्प्लिमेंट होते. बरं आहे, आपल्या स्कूलमध्ये मॅनेजमेंटचं प्रोसेस लांब असल्यामुळं ते स्कूलमध्ये इम्प्लिमेंट होऊ शकत नाही, बाहेर आपलं हे इम्प्लिमेंट होतं. पण ब्रेन एक्सरसाइज मात्र तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता, ह्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहेत, तुम्ही ते इझिली इम्प्लिमेंट करू शकाल. आम्ही कुठलेही चार्जेस ब्रेन एक्सरसाइजसाठी घेत नाही. जसं 1st to 10 स्टँडर्ड असतं तसं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी 1 ते 10 वेगवेगळे स्टेप्स आहेत की ज्याच्यानंतर मुलांची मेमरी कॅपॅसिटी वाढते. राईट? तर हे झालं ब्रेन डेव्हलपमेंट. मुलांची मेमरी कॅपॅसिटी वाढवल्यावर तुमचा, मुलांचा आणि पालकांचा बराच स्ट्रेस कमी होईल, बरोबर आहे? तर अशा पद्धतीने आहे हे ब्रेन डेव्हलपमेंट. ह्याच्यामध्ये काही डाऊट्स आहेत का? आहेत काही? नाही. चला मग आता पुढच्या टॉपिकवर जाऊ. पुढचा विषय ब्रेन मॅपिंग. आपल्याकडे जर शेती असेल, त्याचं एज होतं 5 ते 15 वर्ष, हे आहे 2 वर्ष ते 99 वर्ष सगळ्यांसाठी आहे. 2 years to 99 years. ह्या विषयावर एक 15 मिनिटं मी बोलणार आहे, पण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यासाठी. राईट? आपल्याकडे शेती असेल, आपल्याला माहीत असते किती एकर आहे. तुमच्याकडे घर असेल, तुम्हाला माहिती आहे किती स्क्वेअर फूट आहे, बरोबर आहे? सगळ्यात मोठी प्रॉपर्टी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, ब्रेन, बरोबर आहे? ते मोजणं गरजेचं आहे का नाही? अतिशय गरजेचं आहे. आपल्याला अवेअरनेस नाही आहे. राईट? का गरजेचं आहे? प्रत्येकाकडं जगामध्ये वजन किती असू दे माणसाचं, 30 किलो ते 100-200 किलो. ब्रेनचं वजन 1 ते 1.25 किलो आहे, बरोबर? ह्या ब्रेनला युनिफॉर्म 10च कप्पे आहेत. 5, 6, 7, 8, 9, 10च कप्पे आहेत. ह्या प्रत्येक कप्प्याचं काम असं नाही, डिसाइडेड आहे कुठल्या कप्प्याचं काम काय आहे. जर जगामध्ये 800 कोटी लोक आहेत, प्रत्येकाकडे ब्रेन सेम आहे, तर टॅलेंट वेगळं का? काही मॅथ्समध्ये हुशार आहेत, काही सायन्समध्ये आहेत, काही स्पोर्ट्समध्ये आहेत, काही ॲक्टिंगमध्ये, असं का होतं? ब्रेन तर सेम आहे, मग टॅलेंट वेगळं का असेल? काय वाटतं? कुणी सांगू शकेल? त्याच्या मागं रिझन आहे, आपल्या ब्रेनमध्ये अनइव्हन न्यूरॉन डिस्ट्रीब्युशन आहे. अनइव्हन न्यूरॉन डिस्ट्रीब्युशन. काही कंपार्टमेंटमध्ये न्यूरॉन जास्त आहेत, काही कंपार्टमेंटमध्ये न्यूरॉन कमी आहेत. ज्या कंपार्टमेंटमध्ये न्यूरॉन जास्त आहेत ते काम करताना आपण हॅप्पी असतो, ज्या कंपार्टमेंटमध्ये न्यूरॉन कमी आहेत ते काम आपण टाळतो. सिम्पल. बरं, आपण जगाला ओळखतो पण आपल्याला आपण परफेक्ट ओळखत नाही. कुठलीही गोष्ट करताना आपल्याकडे ए बी 2 ऑप्शन असतात, कधी कधी 3 असतात. आपण कायम कन्फ्यूज असतो. राईट? लता मंगेशकरचं स्टेटमेंट आहे की तुला पुनर्जन्म मिळाल्यावर तू काय करशील? जेव्हा विचारलं तेव्हा तिने इन्स्टंट सांगितलं, गाणं सोडून काही पण करेल. याचा अर्थ काय? ती करिअरमध्ये समाधानी होती का? नाही. 90% यशस्वी लोक त्यांच्या करिअरमध्ये समाधानी नाहीत. काही लोकांनी आत्महत्या पण केल्यात. का बरं असं होतं? आपल्यामध्ये 2 टॅलेंट असतात, इनबॉर्न आणि ॲक्वायर्ड. राईट? तुम्हाला गॅरंटी आहे तुमचं करिअर परफेक्ट आहे? मी 10,000 रिपोर्ट केले, 10,000. मी ह्या रिपोर्टमुळे ह्या बिझनेसमध्ये आलोय. राईट? मिरॅक्युलस रिझल्ट मिळतात ह्या रिपोर्टचे. राईट? कुणीही सांगू शकत नाही. बरं चला, करिअर राहू द्या, तुमचं पॅशन सांगा. एक जण सांगू शकेल? एक जण नाही. बरोबर आहे. ब्रेन खूप महत्वाचं आहे. आत्ता जे इंटरनेटवर चाललंय ना ते सगळं माइंडवर काम चाललंय. माइंड हे सॉफ्टवेअर आहे, ब्रेन हे हार्डवेअर आहे. हार्डवेअर तुम्ही कधी काम केलंय का? सॉफ्टवेअर 10 लाखाचं टाकाल, हार्डवेअर खराब असेल तर नाही चालणार. तर ब्रेन एकदा समजावून घेणं गरजेचं आहे आयुष्यात. आपण प्रॉपर्टी एकदाच मोजतो, तसं ब्रेन एकदा मोजणं, आपले लिमिटेशन, आपली स्ट्रेंथ समजणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर आहे? 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण जी गोष्ट वापरतो त्याला मेंटेनन्स असतो. राईट? ब्रेनला मेंटेनन्स असेल का? असेल काय आहे?
मेडिटेशन. अजून 10% वाचन नाही आहे ते. स्लीप नाही. म्युझिक थोडंफार आहे. हां, राईट, ओके. आपल्याला ब्रेनला मेंटेनन्स असतो. डॉक्टर हॅवर्ड गार्नर थेरी, आपल्यामध्ये 8 इंटेलिजन्स असतात. त्यातला जो इंटेलिजन्स सगळ्यात स्ट्रॉंग आहे, बरोबर आहे, तो आपलं ब्रेनचा मेंटेनन्स असतो. हा प्रत्येकासाठी युनिक आहे. जगामध्ये जेवढी लोक आहेत प्रत्येक माणूस डिफरंट आहे. प्रत्येक एकाही माणसाचं न्यूरॉन डिस्ट्रीब्युशन दुसऱ्याबरोबर मॅच होत नाही, बरोबर आहे. आपले मित्र फिरायला गेले, त्यांचा स्ट्रेस रिलीफ झाला म्हणून आपलं होईल असं नाही. घरामध्ये 4 लोक आहेत, प्रत्येकांची चॉईस डिफरंट आहे, बरोबर ना. मला सांगा, स्ट्रेस आल्यावर आपण जी रिॲक्शन देतो, बरं, स्ट्रेस प्रत्येकाला येतो. स्ट्रेस आल्यावर आपण जी रिॲक्शन देतो, मेंटेनन्स आणि स्ट्रेस हा एकच पार्ट आहे. स्ट्रेस आल्यावर आपण जी रिॲक्शन देतो त्याच्याने स्ट्रेस जातो का? जातो? नाही जात. काही जण म्हणतात वाढतो, काही जण म्हणतात तात्पुरतं कमी होतो. अगदी 0.01% लोक म्हणतात जातो, बरोबर आहे. असं काय होतं? कारण आपल्याला आपली स्ट्रेस रिलीजिंग मेथड माहीत नाहीये. ती कळणं अतिशय गरजेचं आहे. ती या रिपोर्टमध्ये विथ पर्सेंटेज कळते तुमची स्ट्रेस रिलीव्हिंग मेथड काय, बरोबर आहे. दुसरा प्रश्न, आपण बॉडीला 6 तास झोपून रेस्ट देतो, राईट, बरोबर. ब्रेनला रेस्ट कशी द्यायची? ब्रेनला रेस्ट देणं गरजेचं आहे का? तुम्ही जर मोबाईल उचलताय आणि विसरताय, कशासाठी उचलला, तर तुम्ही ऑलरेडी ब्रेनला खूप ओव्हरलोड केले. 90% लोक ब्रेन वाईज काय म्हणतात त्याला, डिसऑर्डर आहेत, पण अवेअरनेस नाही आहे. म्हणून तर सायकोलॉजिस्टची गरज वाढत चालली, बरोबर आहे. तर ब्रेनला समजावून घेऊन तुम्ही जर काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्टिव्हिटी केल्या तरी मिरॅक्युलस रिझल्ट मिळतात. अच्छा, सांगा, ब्रेनला रेस्ट कशी द्यायची? माहिती आहे? नाही. ब्रेनला रेस्ट कशी द्यायची हे पण या रिपोर्टमध्ये कळतं. झोपल्यावर ब्रेन आपला जास्त अलर्ट असतो, बरोबर आहे. सगळे फंक्शन चालू असतात. जास्त चालल्यावर पहिला हात जागेवर जातो, राईट. त्यामुळे ब्रेन आपला जास्त अलर्ट असतो, बरोबर आहे. तर हे पण गरजेचं आपल्याला कळणं, ब्रेनला रेस्ट कशी द्यायची, राईट. आपली पूर्वी म्हण आहे मराठीमध्ये, प्रत्येकाने छंद जोपासावेत. हॉबी ही आपली रिबूट सिस्टीम आहे, ब्रेनला रेस्ट द्यायची सिस्टीम आहे. दुर्दैवानं आपल्याला आपली हॉबी माहीत नाही. सोशल मीडिया हॉबी नाही आहे, बरोबर आहे. आणि आजकाल जे निघालेलं आहे मी टाईम, आठवड्यातून 1 दिवस 3 तास स्वतःला देणं, तो प्रॉपर आहे. मग काही जणांनी त्याला ड्रॉइंग करायचं असतं, काही जणांनी फिरायला जायचं असतं, काही जणांनी मैत्रिणींशी बोलायचं असतं, काही जणांनी म्युझिक ऐकायचं असतं, काही जणांनी मेडिटेशन करायचं असतं, काही जणांनी मित्रांशी शेअर करायचं असतं. आणि हे प्रत्येकाचं युनिक असतं, बरोबर आहे. त्यामुळे हा रिपोर्ट करणं गरजेचं आहे. कधी कधी आपलं, हे झालं 2 पॉईंट. तिसरा पॉईंट, कधी कधी आपलं 8 तासाचं काम 6 तासात होतं, कधी कधी 8 तासाचं काम आपलं 10-12 तासात पण होत नाही. ह्याला आपण म्हणतो मूड नाही आहे, बरं आहे. मग मूड टॉपला होण्यासाठी काय करावं लागेल? तर आपल्याला काही ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे काम चालू करताना, ज्याला प्रिपरेटिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणतात. आपल्या ब्रेनमध्ये हे 10 कप्पे आहेत. समजा हा कप्पा सगळ्यात स्ट्रॉंग आहे आपला, तर ह्याच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी करून जर आपण काम चालू केलं तर मिरॅक्युलस रिझल्ट मिळतो. छोटे छोटे बदल करून आपल्याला कन्सिडरेबल आपला परफॉर्मन्स वाढतो. फार मोठे बदल नाही करावं लागत. या रिपोर्टमध्ये बारीक बारीक गोष्टी समजतात तुम्हाला, की जे केल्याने तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स मिरॅक्युलसली वाढतो. हॅपीली तुम्ही काम कराल, जे काय असेल ते, राईट. तर हे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता स्ट्रेस आणि फ्रस्ट्रेशन ह्या 2 गोष्टी आहेत. स्ट्रेस येतो कशामुळे बरं? सायंटिफिक रिझन माहिती आहे? आज सायंटिफिक रिझन कळेल तुम्हाला. स्ट्रेस येण्याचं कारण काय? वेन यू आर डिस्कनेक्टेड विथ युअर स्ट्रेंथ. हा कप्पा म्युझिकचा आहे, हा कप्पा म्युझिकचा आहे. तर जेव्हा तुम्ही म्युझिक, एखाद्या माणसाचं म्युझिक कंपार्टमेंट नंबर 1ला आहे पर्सेंटेज वाईज, आणि तो जर म्युझिक ऐकत नसेल तर स्ट्रेस यायला चालू होतो. वेन वी डिस्कनेक्टेड विथ अवर स्ट्रेंथ, स्ट्रेस यायला चालू होतो, बरोबर आहे. डिटॅचमेंट ऑफ विथ, येस, राईट. दुसरी गोष्ट, समजा हा मॅथ्सचा कप्पा आहे ना, ही गोष्ट आपण टाळतोय. 10 नंबर कप्पा आहे हा एखाद्या माणसाचा, तो अवॉइड करतोय मॅथ्स, आणि तो अकाउंटंट झाला, काय होईल? फ्रस्ट्रेट, राईट. तर स्ट्रेस आणि फ्रस्ट्रेशनचं रिझन कळतं, आणि घालवायसाठी जे 8 इंटेलिजन्स आहेत ते पण या रिपोर्टमध्ये कळतात. हे झालं ॲडल्टसाठी, 99 वर्षापर्यंत चालतं. तुम्हाला राग येतो किती?
राहतो किती वेळ, जातो कसा. तुम्ही शॅलो थिंकर आहेत, डीप थिंकर आहेत, तुम्ही थिंकिंग कसं करायला पाहिजे इथपासून सगळं या रिपोर्टमध्ये विथ पर्सेंटेज कळतं. राईट. आता येतो मुलांसाठी. हा रिपोर्ट अतिशय गरजेचा आहे. ज्या शाळेमध्ये आम्ही जातो, प्रिन्सिपलला भेटतो, 5 मिनिटामध्ये जेव्हा मी हा रिपोर्ट एक्सप्लेन करतो, त्यानंतर आम्हाला 1.5 तास पुढच्या मीटिंग मिळतात. बरोबर आहे, इम्प्लिमेंटेशनसाठी. मला सांगा, अभ्यासाला चांगली वेळ कुठली, सकाळ का संध्याकाळ? सकाळी. संध्याकाळी किती लोकांनी केलाय? डिपेंड. कशावर डिपेंड? हा, मूड. अजून तर हे डिपेंड आहे न्यूरॉन डिस्ट्रीब्युशनवर. मला 12th स्टँडर्ड पर्यंत कधीही 60%च्या वर मार्क मिळाले. मी इंजिनिअरिंगला एका VITला इंजिनिअरिंग झाले, एका विषयात युनिव्हर्सिटी टॉपर आहे. बरं, ह्याचं उत्तर मला 47व्या वर्षी कळलं की माझी अभ्यासाची वेळ संध्याकाळची आहे. मी 12वी पर्यंत सकाळी उठून अभ्यासाला बसायचो घरच्या फोर्समुळं. इंजिनिअरिंगला हॉस्टेलला आलो, माझे मार्क वाढले. हा राईट ब्रेनचा जो मधला कप्पा 8 नंबर, हा डिसाईड करतो आपल्या अभ्यासाचा टाईम. ह्याला ग्रॉस मोटर स्किल म्हणतात. राईट. इतकं मिरेकलस आहे. 60% अभ्यासाचा वेळ असतो मुलांचा परफेक्ट लर्निंग टाइम कळल्यावर. दुसरं, ह्या रिपोर्टबद्दल असं म्हणतात, इंडियन पीपल स्टडी सायन्स बट डोंट स्टडी सायंटिफिकली. राईट. आपण अभ्यास करतो पण शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करत नाही. वर्गात मुलांनी बसायचं कसं सायन्स आहे, कुठं बसायचं. त्यानंतर एक्झाममध्ये पेपर लिहिताना लेफ्ट हँड ओपन ठेवायचा का क्लोज ठेवायचा सायन्स आहे. राईट. अगोदर ऐकलं होतं कधी? नाही. राईट. व्हिज्युअल मुलं जे असतात, आपल्याला 3 पद्धतीनं लक्षात राहतं: वाचून, पाठांतर करून, लिहून. वाचून ज्यांना लक्षात राहतं त्यांनी पहिल्या 2 रो मध्ये बसायचं असतं. पाठांतर करून ज्यांना लक्षात राहतं त्यांनी मध्ये बसायचं असतं. आणि ज्यांना लिहून लक्षात राहतं त्यांनी C टाईप साईडला बसायचं असतं. ही जागा जर बदलली तर 30% मुलांची आकलन शक्ती कमी होते. शिकवताय तुम्ही तेच, पण सिटिंग अरेंजमेंटमुळे वर्गाचे 5% मार्क वाढतात. ह्याला व्हॅक थेअरी म्हणतात. VAK, व्हिज्युअल ऑडिटरी कायनेस्थेटिक. काही मुलांची ड्युअल लर्निंग स्टाईल असते. काही मुलं ऑडिओ व्हिज्युअल असतात, काही व्हिज्युअल कायनेस्थेटिक असतात. बरं, त्याप्रमाणे त्यांची अभ्यासाची पद्धत बदलायला पाहिजे. काही जणांनी 3 वेळा वाचायचं असतं, 2दा लिहायचं असतं. काही मुलांनी 5 वेळा पाठांतर करायचं असतं, 1दा लिहायचं असतं. हे जर अचूक पद्धत कळली तर मुलांचा अभ्यासाचा स्ट्रेस खूप कमी होतो. राईट. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या पुढची गोष्ट, काही मुलं अभ्यास करताना झोपून अभ्यास करतात, काही मुलं अभ्यास करताना खायला मागतात, काही बोर्डवर लिहित अभ्यास करतात, काही चालत फिरत करतात. राईट. काही मुलं म्हणजे डिस्कस करत पण अभ्यास करतात बोलायचं. मग खरी पद्धत कुठली? सगळ्या पद्धती बरोबर आहेत. बरोबर आहे. त्याच्या ब्रेन कॅपॅसिटीवर आहे. तुम्हाला त्या मुलाची अचूक पद्धत कळते की त्याला अभ्यास कुठल्या पद्धतीनं चांगला लक्षात राहील. आता ह्या 3 गोष्टी त्याच्या अभ्यासाचं 60% बर्डन कमी करतात. बरोबर. हे इतकं परफेक्ट कळलं. आता त्याच्या एवढीच महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहित असेल, इमोशनल क्वेश्चन आणि इंटेलिजंट क्वेश्चन. ऐकलंय? EQ IQ काढतात शाळेमध्ये. तर आपल्याला 2 क्वेश्चन नसतात, 4 असतात. इमोशनल क्वेश्चन, इंटेलिजंट क्वेश्चन, ॲडव्हर्सिटी क्वेश्चन आणि क्रिएटिव्हिटी क्वेश्चन. ॲडव्हर्सिटी आणि क्रिएटिव्हिटी क्वेश्चन हा खूप गरजेचा आहे. आपल्याला त्याचा अवेअरनेस नाही आहे. इथं विथ पर्सेंटेज कळतं तुमचा EQ काय, IQ काय. बरोबर आहे. AQ काय, CQ काय. बरं, मी आतापर्यंत खूप मुलं बघितली, 1000पेक्षा जास्त, की त्यांचा क्रिएटिव्हिटी क्वेश्चन खूप होता पण त्याला जस्टिसच दिलं गेलं नाही, कारण कुणाला अवेअरनेसच नाही आहे. आणि जर आपल्याला कळलं तर खूप चांगल्या पद्धतीनं ह्यामध्ये रिझल्ट मिळू शकतो. आपण शाळेमध्ये मुलांना गेम्समध्ये टाकतो, आउटडोअर गेमला. आपली मुलं इंडोअर गेमला परफेक्ट आहेत का आउटडोअर गेमला, इथं कळतं. आउटडोअर गेममध्ये कुठली मुलं परफेक्ट आहेत, त्यातल्या कुठल्या गेम्समध्ये चांगले घेतील ते पण इथं कळतं. राईट. तर एवढं सगळं ह्या रिपोर्टमध्ये कळतं. सगळ्यात महत्त्वाचं, ऑल करिअर ऑप्शन. मुलासाठी कुठलं करिअर परफेक्ट आहे, त्यापेक्षा महत्त्वाचं कुठले करिअर त्यांनी नाही करायला पाहिजे. 2 किंवा 3 ऑप्शन असे असतात, ते जर केले तर ते त्याच्या ॲक्वायर्ड टॅलेंटमध्ये होतात. तो आयुष्यामध्ये स्ट्रगल करत राहतो सक्सेस मिळवायला. राईट. तर करिअर ऑप्शन पण कळतात. 33 पानी रिपोर्ट आहे हा. मिरॅक्युलस रिझल्ट आहे. मी तुम्हाला प्रत्येकाला एक PDF पाठवणार आहे. तुम्ही ती PDF वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. तर हा रिपोर्ट मिरॅक्युलस काम करतो. लाईफमध्ये एकदाच काढायचा असतो. राईट. आता या रिपोर्टच्या कॉस्टिंगवर येतो. हा रिपोर्टच्या कॉस्टिंगबद्दल बोलण्याच्या अगोदर ॲज अ
मदर पेरेंट तुम्ही सांगा, एका वर्षी मुलाच्या बर्थडेवर आणि तुमच्या मेन सणाला जो कुठला असेल ते टोटल खर्च किती होतो? बर्थडेला किती खर्च होतो? 2-3 हजार. आणि मोठ्या सणाला दिवाळी असेल, क्रिसमस असेल, जे काय असेल किती खर्च होतो? ॲव्हरेज तेवढाच. 5,000 रुपये 6,000 रुपये ह्या रिपोर्टची प्रीमियम रिपोर्ट जो आहे त्याचं कॉस्टिंग आहे. ह्याचं कॉस्टिंग जास्त आहे, 5,500 लाईफमध्ये 1 टाईम. बरं आहे, तर ह्याचं 5,500 रुपये कॉस्टिंग जातं. मिरॅकलस रिझल्ट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा रिपोर्ट आम्ही अशा पद्धतीने देतो की आम्ही जर काउन्सिलिंग करतोय, इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड 100% कॅशबॅक. बरोबर आहे, हा रिपोर्ट बरोबरच आहे. आता रिपोर्ट बनतो कशावर? तर आपल्या बोटाचे जे 10 फिंगरप्रिंट आहेत, टिप ऑफ द फिंगर, राईट, हे आपल्या ब्रेनचं न्यूरॉन डिस्ट्रीब्युशन आहे. हे जे 5 आहेत ते ह्या ब्रेनचे आहेत आणि हे जे आहेत ते अपोजिट ब्रेनचे आहेत. हे दोन्ही प्री फ्रंटल लोब आहेत, राईट. तर ह्या रिपोर्टमधनं परफेक्ट आपल्याला कळतं, राईट. करिअरसाठी रिपोर्ट थोडा कमी कॉस्टली आहे, 3-3.5 हजारापर्यंत तो रिपोर्ट बसू शकतो, राईट. तर मिरॅकलस रिझल्ट आहेत ह्या ब्रेन मॅपिंग रिझल्टचे. जमेल तेवढ्या लोकांना तुम्ही आवर्जून सांगा, राईट. आणि टीचरसाठी स्पेशल ऑफर आहे की तुमच्यापैकी कुणाला करायचं असेल तर हा रिपोर्ट फक्त 1,500 आहे. आणि ते पण तुम्हाला आवडलं तर पैसे द्यायचे, इफ यू आर सॅटिस्फाईड. तर आता हा रिपोर्ट आणि आपलं लाईफ ह्यात काय फरक आहे सांगतो. 91.1 काय आहे? रेडिओ स्टेशन आहे, बरोबर आहे. 91.0ला जर रेडिओ लावला काय होईल? खरखर खरखर ऐकून नॉईज हमिंग होईल, राईट. आपण सगळे 91.0ने आयुष्य जगतोय, कुठल्या गोष्टीत काही कन्फर्मेशन नाही. हा रिपोर्ट 0.1चं ट्युनिंग करेल तुमच्यामध्ये, जे मिरॅकलस असेल, राईट. ह्या रिपोर्टमध्ये कुणाला सायकेट्रिस्टची गरज आहे, बीपी डायबिटीस आहे का, सगळं कळतं, काही लपून राहत नाही. ह्याचं काउन्सिलिंग 1 तास चालतं, रिपोर्ट जनरेट होतो आणि काउन्सिलिंग 1 तास चालतो, राईट. तर अशा पद्धतीने हे DMIT ब्रेन मॅपिंग म्हणतात त्याला, राईट. डॉक्टर हॅवर्ड गार्नर तुम्ही नाव ऐकलं असेल, त्याचं 50% ह्यामध्ये आहे. क्लिअर? इथे काही अडचण? जर वेळ असला माझं लेक्चर झाल्यावर तर ह्याच्यामध्ये ह्याचा एक डेमो देऊ शकतो मी तुम्हाला. आपल्या डाव्या अंगठ्यावरनं आपली पर्सनॅलिटी कळते आणि तुमच्यापैकी 4-5 जणांची मी पर्सनॅलिटी घेऊन ना मी एक्सप्लेन करेल जे 50% मॅच होतं, राईट. तर मी ते एक्सप्लेन पण तुम्हाला करेन. हे सगळं आपली सगळं झाल्यावर वेळ तुम्हाला असेल तर. DMIT रिपोर्टबद्दल काय झालं? DMIT रिपोर्टबद्दल कुणाला माहिती होतं का? माहिती आहे DMIT ह्या रिपोर्टबद्दल अगोदर ऐकलं होतं कुणी? थांब. नाही, अजून एक पार्ट आहे, 10 मिनिटाचा शेवटचा पार्ट आहे, तो झाल्यावर आपण त्याच्या पर्सनॅलिटीवर येऊ. बरं, आता तिसरा जो विषय आहे तिसरा विषय आहे ब्रेन सायन्स. बरं आहे, त्याच्याच ते सुरुवात करताना विचारतो, महाभारतामध्ये एक्सपर्ट धनुर्धर कोण होता? एकलव्य युद्धात नव्हता, कर्ण. अर्जुनाजवळ कर्ण होता. कर्णाचा जीव का गेला? कर्णाचा जीव का गेला? कवच कुंडल झाली, पण युद्धामध्ये शेवटचं ज्याच्यामुळे गेला जीव नाही, त्याला एक्झॅक्टली त्याला परशुरामाचा शाप होता, तुला तुझी विद्या ऐन वेळेला आठवणार नाही. चाक जरी अडकलं असलं, परशुरामाने शिकवलेली विद्या जर आठवली असती तर कदाचित महाभारत वेगळं असतं. बरोबर आहे. मग मुलांचं परीक्षेत काय होतं? कर्णच होतं ना. बाहेर असं का होतं? असं का होतं? नाही, त्याचे मार्क जातात ना, त्याचं आयुष्य गेलं, मुलांचे मार्क जातात, राईट. मग मला सांगा, मेमरी रिकॉलवर काम करायला पाहिजे का नाही? राईट. एज्युकेशनचे 4 पिलर असतात, रीडिंग, रायटिंग, अंडरस्टँडिंग. चौथा पिलर कुठला आहे? मेमरायझेशन आणि रिटेन्शन, रिकॉल. बरं आहे. ह्याच्यावर भारतातल्या कुठल्याही शाळेत काम केलं जात नाही, त्यालाच म्हटलं जातं मिसिंग पिलर, राईट. तर डॉक्टर विनोद शर्मा हे वर्ल्ड मेमरी चॅम्पियन आहेत, गिनीज बुकमध्ये त्यांचं नाव आहे. भारताबाहेर 2-3 कंट्रीमध्ये त्यांचे
ब्रेन सायन्सचे ऑफिसेस आहेत आणि हे ब्रेन सायन्स आणि इन्व्हेंट केले. 12 टेक्निक शोधून काढलेत आणि त्या टेक्निकने ते मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपर्टीज आणतात अभ्यासाची. राईट. मला सांगा की एकदा जर तुम्ही कुठल्याही मुलाला म्हणला अभ्यासाला बसा तर तो काय करतो, फेवरिट सब्जेक्ट घेऊन बसतो. तर सगळे सब्जेक्ट फेवरिट व्हायला जे लागतं ते ब्रेन सायन्स शिकवतो. राईट. आपण ज्या पद्धतीनं मुलांना अभ्यास करायला सांगतो, मुलं काय करतात शिकवल्यावर, रट्टा मारणं. तर तुम्ही कुठेही सर्च करा, रट्टा मारणं ही अभ्यासाची पद्धत नाही. अभ्यासाची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. तुम्हाला न्यूमॉनिक्स नाव ऐकले का? आपण केलं न्यूमॉनिक्स. जातानाही पाणी पी, विब्योगर ऐकले? बरं आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे न्यूमॉनिक्स आहे. राईट. हे ॲडव्हान्स न्यूमॉनिक्स यांनी वापरले. सायंटिफिकली प्रूव्हन टेक्निक्स आहेत ह्याचे. तर ह्या टेक्निकनी मुलांची मेमरी कॅपॅसिटी वाढवली होती, रिटेन्शन वाढवलं जातं, रिकॉल पण वाढवलं जातं. 100% मुलं रिकॉल करतात. ह्यांचे जे ब्रेन सायन्स लेवल आहेत, जसं ॲबॅकस आहे, ॲबॅकसच्या खूप ॲडव्हान्स लेवल आहे. ॲबॅकस फक्त मॅथ्स पुरते आहे. ब्रेन सायन्सच्या 5 लेवल आहे. बरोबर आहे. आता जसं हे नवीन टेक्निक आहे, ह्या टेक्निकमध्ये एक मेथड आहे असोसिएशन मेथड. तर असोसिएशन मेथडचं एक्झाम्पल देतो. मी मगाशी विचारलं मागच्या बुधवारी भाजी काय खाल्ली होती. राईट. पण एखाद्याचा बड्डे असता तर लक्षात असते, किंवा एखाद्याला आवडती भाजी असती तर लक्षात असते. राईट. म्हणजे आपण असोसिएट केलं. ह्या कंपनीचं नाव आहे ब्रेनीवूड. आता हे नाव जर तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हटलं तर थोडं अवघड जाईल, म्हणजे परत विचारलं तर 8-15 दिवसांनी लक्षात नाही राहणार. पण आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे, ह्याचं नाव इंट्रोड्यूस करतो. तुम्हाला बॉलिवूड माहिती आहे का? टॉलिवूड माहिती आहे का? तसंही ब्रेनीवूड आहे. आता लक्षात राहील. बरोबर आहे. ब्रेनला समजणारी ही भाषा आहे. ब्रेन इमोशनची भाषा समजतं. तुम्ही रस्त्याने जाताना 100 लोकांना भेटता, चेहरे लक्षात राहतात का? नाही राहत. पण एखादा 2 फुटी माणूस दिसला तर, 7 फुटी माणूस असेल तर, बरोबर आहे. ब्रेन ॲबस्ट्रॅक्ट गोष्टी लक्षात ठेवतं, स्टोरी फॉर्ममध्ये लक्षात ठेवतं. बरोबर आहे. तर इथं मुलांना शिकवलं जातं क्रिएटिव्हिटी वापरून लक्षात कसं ठेवायचं. बरं आहे. तर अशा पद्धतीने हे ब्रेन सायन्स आहे. आता ब्रेन सायन्स इंट्रोड्यूस करण्यासाठी याची एक IMT टेस्ट आहे, इंडियन मेमरी टेस्ट. ह्याच्यामध्ये 3री ते 5वी, 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी असे सेशन आहेत. त्या कॅटेगरीप्रमाणे मेमरी टेक्निक आहेत. हे मेमरी टेक्निक आपण शाळेमध्ये तुमच्या ॲव्हरेज आणि लो जे परफॉर्म करतायत त्यांच्यासाठी हे टेक्निक आपण फ्रीमध्ये घेणार आहे 50 मुलांचं. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा, तुम्हाला 7 दिवसाचा ॲक्सेस दिला जाईल यांच्या ॲप्लिकेशनचा. तुम्हाला जर मुलं असतील ज्यांना ह्या कॅटेगरीमध्ये, तर ते किंवा तुमच्या जवळचे एक तरी टेस्ट तुम्ही आवर्जून बघा, म्हणजे लक्षात येईल हे किती पॉवरफुल टेक्निक आहे. ह्याचा 100% रिझल्ट आहे. मुलं सणावळ्या, केमिकल इक्वेशन हे सगळं कायमस्वरूपी लक्षात ठेवतील असे टेक्निक आहे. आणि हे महाराष्ट्रात फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस करतोय आम्ही. तर ब्रेनीवूड कंपनी कुणावर असोसिएट आहे? भारतातल्या पहिल्या महिला IPS ज्या आहेत, काय नाव त्यांचं, हां, त्यांच्याबरोबर असोसिएट आहेत. भारतामध्ये रिजनल मिलिटरी स्कूल जिथं टॉप क्लास 1 मिलिटरी अधिकारी शिकतात, त्या 5ही रिजनल मिलिटरी स्कूलमध्ये ह्यांच्या ब्रेन सायन्स लॅब आहेत. आणि तुमचं जे दीक्षा ॲप आहे टीचरचं, ह्याच्यामध्ये डॉक्टर विनोद शर्मांचे ब्रेन सायन्सचे टेक्निक तुम्हाला शिकवले जात आहेत. ऑलरेडी 3 स्टेट गव्हर्नमेंटने ऑलरेडी अप्रुव्हल दिलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये पण ह्याचं अप्रुव्हल प्रोसेसमध्ये आहे. NCERT CBSE अप्रूव्ड आहे हे प्रोग्राम आणि 100% रिझल्ट आहे. आता मी जे तुम्हाला हे तिन्ही गोष्टी बोलल्या, ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेन मॅपिंग आणि ब्रेन सायन्स, एज्युकेशन सेक्टरमध्ये एकमेव गोष्ट आहे की 100% मुलांना रिझल्ट आहे. ह्यामध्ये एकही मुलगा फेल होत नाही, ह्यात पण नाही, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये पण नाही. तर मिरॅक्युलस रिझल्ट ह्या सगळ्यामध्ये आहे. राईट. आता ही टेस्ट आहे ABCD, जसं आपण शिकतो तसं IMT ही ABCD आहे. ह्याच्या टेस्टची कॉस्टिंग फक्त 550 रुपये आहे. आणि ही टेस्ट ऑफलाईन आहे. 4 तासाचं लर्निंग आहे जे आम्ही इथे येऊन मुलांना शिकवणार आहे. त्यानंतर एक्झाम आहे. एक्झाम पास झालं की IMT त्या मुलाची झाली. त्या टेक्निकनी तो मोठे चॅप्टर इझिली लक्षात, 10-10, 15-15 पेजेसचे चॅप्टर पण तो इझिली लक्षात ठेवू शकेल. राईट. त्याच्यानंतर आहे NMT नॅशनल मेमरी टेस्ट. त्याला 21,000 ते 21,000पर्यंत कॅश प्राइजेस आहेत. ती ऑल ओव्हर इंडिया चालते. NMT मधनं जी मुलं
म्हणजे टॉप क्लास हे होतात, क्वालिफाय होतात, त्या मुलांना कंपनी वर्ल्ड मेमरी चॅम्पियनसाठी फ्री ट्रेनिंग प्रोव्हाइड करते. 200 मुलांना वर्ल्ड चॅम्पियन ऑलरेडी कंपनीनं बनवले. तर असं पॉवरफुल हे ब्रेन सायन्स आहे. राईट, असे हे 3 कन्सेप्ट आहेत. हे तिन्ही कन्सेप्ट सांगण्यामागचा उद्देश तुम्हाला एक समअप करतो की ब्रेन एक्सरसाइज तुम्ही आवर्जून घ्या. मी तुम्हाला विनोद शर्मांचे व्हिडिओ टाकणार आहे ब्रेन सायन्सचे. ब्रेन जिम कसं घ्यायचं त्याचे पण व्हिडिओ टाकणार आहे. जर मॅनेजमेंटकडनं वेळ मिळाली तर कदाचित आपण ब्रेन एक्सरसाइजचं सेपरेट 1-1.5 तासाचं वर्कशॉप पण घेऊ. राईट, तर आता हे सगळं करण्यामागचं प्रयोजन, उद्या आम्ही पालकांशी बोललो तर पालक येऊन कोणाला विचारणार आहेत? तुम्हाला. तर तुम्हाला हे अवेअरनेस असावा म्हणून या तिन्ही गोष्टी तुम्हाला सांगितल्या. राईट, तर तुम्हाला लिंक दिली जाईल. तुम्हाला पाहिजे मी ग्रुप बनवून त्याचे पॅम्पलेट फीडबॅक फॉर्म आहे, त्यामागं हे आहेत QR कोड आहेत. रिव्ह्यू द्या तुम्हाला कसं वाटलं ते, फीडबॅक पण द्या. आणि तुम्हाला ज्या क्लासेसचं पाहिजे कॅटेगरी सांगा, ते IMTची टेस्ट तुमच्यासाठी ओपन करून देतो आम्ही. 7 दिवसात त्यामध्ये अभ्यास करून तुम्ही स्वतः एकदा चेक करा, त्याचा तुम्हाला फीडबॅक चांगला मिळेल. ब्रेन कोचचे क्लासेस घेतात. ब्रेन कोच व्हायला काय करावं लागतं? काउन्सिल सेशन्स आहे, ट्रेनिंग घेतलं की होतं, सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला कंपनीकडनं. ऑनलाईन आहे. हो, तुम्ही ब्रेन सायन्स ट्रेनर पण होऊ शकता. अजून एक गोष्ट, ह्याचं डिप्लोमा कोर्सेस, ब्रेन ट्रेनर म्हणून डिप्लोमा कोर्सेस लॉन्च झाले ॲथोराईज, आणि त्याला 100% प्लेसमेंट पण आहे. तर असे हे कोर्स म्हणजे ही नीड आहे. आता हळूहळू ते एज्युकेशनमध्ये यायला लागलं करिक्युलम. वर्ष ते 2 वर्षामध्ये आपल्या करिक्युलममध्ये हे कदाचित समाविष्ट होणार आहे. प्रयत्न तसे झाले वरच्या लेवलला. कुणाला काही प्रश्न आहेत? बस.